अखेर 9 दिवसांनंतर बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मिटलाय। हायकोर्टाच्या आदेशानंतर हा संप मागे घेतलाय। संपकरी कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येणार नाही, हे सुद्धा यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे। बेस्टचा संप अखेर मागे। 9 दिवसांनंतर बेस्टचा संप निवळला। कर्मचाऱ्यांच्या पगारात 7,000ची वाढ। मागण्या मान्य झाल्यानं कामगारांचा जल्लोष। गेल्या 9 दिवसांपासून सुरू असलेला मुंबईतला बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे घेण्यात आलाय। बेस्ट कृती समितीनं हायकोर्टात सुनावणी दरम्यान ग्वाही दिली आणि संप मिटला। दुसरीकडे संपकरी कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येणार नाहीये। कर्मचाऱ्यांच्या पगारात पुढच्या महिन्यापासून 7,000ची वाढ होणार आहे। महिन्याच्या पगारामध्ये आपला पगार वाढलेला सांगतो। कधीही लागलेला असाल, मग तो 7चा असेल, 11चा असेल, 12चा असेल, तुम्हाला किमान 7,000 रुपये वाढणार आहे। 8 जानेवारीपासून हा संप पुकारला होता। बेस्टच्या इतिहासातला हा सर्वात दीर्घकालीन चाललेला संप ठरला। शशांक राव यांनी मुंबईकरांचे आभार मानत पाठिंबा दिल्यामुळे कामगारांचं भलं झाल्याचं म्हटलं, तर उद्धव ठाकरेंवर त्यांनी जोरदार टीका केली। ही बीएसटी कमिटी त्यांची आहे, हा प्रश्न ते कधीही मिटवू शकले असते, पण त्यांनी मिटवलं नाही। उद्धवजी म्हणाले पैसे नाही, पैसे कुठनं आणायचे, बोलले की नाही बोलले? म्हणजे आणि हेही बोलले की किती बीएसटीला मदत करायची। आता ही बीएसटी ठरवेल आपल्याला किती मदत करायची। बेस्टच्या नेमक्या कोणत्या मागण्या मान्य झाल्या त्यावर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात। कर्मचाऱ्यांचा पगार 7,000नी वाढणार। वेतनवाढ पुढच्या 10 टप्प्यात मिळेल। मागणी 20 टप्प्यांची होती। वेतनवाढ 1 जानेवारी 2019 पासून लागू होणार। एप्रिल 2016 पासून थकबाकी मिळणार। बेस्टचा अर्थसंकल्प महापालिकेत विलीन करण्यासाठी 3 महिन्यांची मुदत। संप मागे घेण्याची घोषणा झाली आणि कर्मचाऱ्यांनी एकच जल्लोष केला। कित्येक वर्षांची मागणी झाल्यानं कर्मचारी बेभान होऊन नाचले। पैसे संप गेलेला आहे, आम्हाला खायला निघालं नव्हतं, गेटवरती आम्ही बसून राहायचो। आणि दुसरी गोष्ट, आमच्या मागण्या 50% पेक्षा जास्त पास झालेल्या आहेत आणि बाकीच्या मागण्या 3 महिन्यात पास होणार असं शशांकरावनं सांगितले आणि आजपासून आम्ही कामावर जाणार। बेस्टनं संप मागे घेतल्यानं गेल्या 9 दिवसांपासून वेठीला धरल्या गेलेल्या मुंबईकरांनीही सुटकेचा निश्वास सोडलाय। मिलिंद तांबेसह वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई।